लोक असा विचार करतात की बा मी 300 रुपयाचे पितोय, 500 रुपयाचे पितोय, म्हणजे माझं फक्त तेवढंच नुकसान होत आहे. मात्र त्यासोबतच तुमची जी कार्यक्षमता कमी होते किंवा तुम्हाला जे उत्पन्न मिळणार असतं ते तुम्हाला मिळत नाही, ते सुद्धा तुमचं नुकसानच असतं. आणि कुठल्याही व्यसन करणाऱ्याला विचारलं की बाबा तू सगळ्यात पहिले व्यसन कसं सुरू केलं, तर तो हेच सांगेल, मला कुठल्या तरी कार्यक्रमात कुठल्या मित्रांनी मला फुकट हे व्यसन दिलं. वाईट गोष्ट ही फुकटच मिळते. अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलं की विष काय असतं, पॉइझन काय असतं, तर त्यावेळेस कृष्णाने सांगितलं की ज्या गोष्टीचा अतिरेक होतो ते म्हणजे पॉइझन. एखाद्या व्यक्ती जर त्या नशेच्या आहारी जात असेल तर त्याला काउन्सिलिंग करून त्याचं महत्त्व समजावून सांगून आणि तो जो काही त्या आहारी गेलेला आहे त्या आहारी गेल्यामुळे त्याच्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होत आहे. फक्त एखाद्याची दारू बंद करणे की फक्त ते व्यसन करतोय तेवढं बंद करणे म्हणजे व्यसन मुक्ती झाली का, तो समृद्ध झाला का, तर नाही, अजिबात नाही. ट्रीटमेंट सर्व ठिकाणी होतात, अनेक ठिकाणी व्यसन मुक्ती केंद्र आहेत वगैरे सर्व झाला, परंतु आपल्याला पुढचा जो मार्ग याला द्यायचा आहे रुग्णाला तो आहे त्याच्या जीवनातलं ध्येय.